एका पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एका भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायचे, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे, माझ्यावरून ओवाळायचे, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायचे आणि मला म्हणायचे, पोरे थोडं गाल पुढं कर की का. आणि गाल पुढं केलं रे केलं ते माझ्या दोन्ही गालाचा मुका घे आपल्या आटी बोटा माझ्या गालावरून फिरवायचे आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरे चाल की का घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही केलं. तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की चल घरा. तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी, चल घरा. 25 वर्ष आता उलटून गेली. 25 वर्ष आता उलटून गेले बाप. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणात माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही. माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशीच, पोरी पोरी कशीच. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुक्क घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ सर्र करत पोरी, काळीज माझ सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या वंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. हे बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा, पण एखादा घास माझ्या बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पोरी. कशीच का पोरी, पोरी कशी. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला, फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक्क नाही येणार पोरी. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझं रतांतर जगन मरण. एका श्वासाचं अंतर पोरानं थांबतो इथं, पण थांबत असताना अगेन द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड सबसे बडा ज्ञान इस विश्व का. ज्या क्षणाला पोरा हे तुला कळल त्या क्षणाला तुझं परिवर्तन झालं. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल,
आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणात जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणात जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांग त्या देवीचं नाव आई आहे पोरांनो. हा आई बाप तुम्हाला कळू दे. हे माझ्या पोरा, हे माझ्या लेकी, त्या आईला धमकी देतेस, त्या बापाची कधी टाच हातामध्ये घेतली का पोरीनं? शपथ आहे तुला. तुझा बाप शेतामध्ये काम करतो, तुझा बाप शाळेमध्ये काम करतो, तुझा बाप कुठल्या तर कारखान्यामध्ये काम करतो. हे माझ्या लेकीनं त्या बापाची टाच कधी हातामध्ये तुम्ही घेतली का गे? तुम्ही 12वीला गेला, तुम्ही 11वीला गेला, तुम्ही आता कॉलेजला जाल, हे उंच गगन भरारी हे विश्व मुठीमध्ये घेण्यासाठी तुम्ही आता हे बाहेर पडाल. त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का पोरीनो? 50 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचला, पण तुझ्या टाचवर एक भेग सुद्धा त्या बापाने येऊ दिली नाही पोरी. पाठीच्या थंडीमध्ये जेव्हा अंगावर 2-2 चादरी घेऊन तुम्ही झोपलेला असता, तेव्हा त्याच थंडीमध्ये तुझा बाप कुठल्या तरी शेतात चिखल तुडवत पिकाला पाणी पाजत असतो आणि त्या अंधारात एकटंच बडबडत असते स्वतःशी. दीदी आता 10वीला जाणार, दादी आता कॉलेजला जाणार, मी माझ्या लेकरांना लई शिकवणार. ते बिचारे एकटंच तुमच्यासाठी बडबडत असतं आणि त्याच आई बापाच्या तोंडावर तुमचा आईला धमकी देता, आय वॉन्ट नाव ऍपल, आय वॉन्ट अँड्रॉइड फोन, आय एम नॉट गोइंग टू यूज दिस नॉर्मल फोन. मामा इफ यू नॉट गिव्ह मी, तू जर मला फोन नाही दिलास तर मी काहीतरी करून घेतो बा, मी काय तर जीवाचं करून घेईन बा. बापाचं काळीच सर्व करत, आईचं काळीच सर्व करत. जेवणाच्या ताटावर बसलेल्या बापाला तुझी आई म्हणते अहो पोरगीला मोबाईल घेऊन देता येईल का हो? नाहीतर काहीतरी करून घेतो म्हणते. बापाचं काळीच सर्व करतं. मुखातला घास काढता येत नाही मग कसा तर घेता, हातातला घास ताटातच टाकतो. कुठल्या तर मित्राकडे जाऊन झोपतो, मला एक 20,000 रुपयांची गरज आहे, सोसायटीचं कर्ज मंजूर झालं की तुझं पैसे देतो, पीक कर्ज आलं की तुझं पैसे देतो बाबा, या वर्षी पीक चांगलं जोमात आलंय, तुझं पैसे परत देतो. हे पोरीनं म्हणून शेवटचा एकच होमवर्क, अगदी घड्याची 3च मिनिटं, जास्त वेळ मी तुमचा घेत नाही, पण एक काम करायचं माझ्या लेकराला. आज पळत जायचं. यू आस्क 2 क्वेश्चन टू युअर मदर, यू आस्क 2 क्वेश्चन टू युअर मदर, नाउ यू आर नॉट गोइंग टू आस्क एनी क्वेश्चन टू युअर मदर, यू हॅव टू वेट फॉर युअर फादर. आज वडिलांची वाट घरामध्ये बघायची माझ्या लेकी. पोरा, वडिलांची वाट बघायची बाब. शेवटची 3 मिनिटं आणि एक काम करायचं. संध्याकाळचे 6 वाजलेत, 7 वाजलेत, 8 वाजलेत, किती वाजू दे, आणि एक काम करायचं. बापाची वाट बघायची. आज बापाला बघितल्याशिवाय झोपायचं नाही माझ्या लेकराला. आणि ज्या क्षणाला डोळ्यासमोर बाप येईल, एकच काम करायचं पोरानो. पोरी, सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायचे, पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरानं बापाला, एवढ्या घट्ट मिठी मारायचे, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं, काय झालं? असं हंबरणं तू कधीच फोडला नव्हतास, काय झालं? शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? आई काय बोलली का? बाई काय बोलल्या का? तुला काय हवं का? सांग मला माझ्या लेकरा, काय झालं मला सांग. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा मला काही नाही झालं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा पळत येऊन मी तुम्हाला कडकडून मिठी मारत होते आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा आईने मला मारलं पप्पा, आईने मला मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी हसत मी तुमच्या हातामध्ये येत होते पप्पा, आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते. तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसा, माझा घोडा म्हणून मी अंगणभर तुम्हाला फिरवत होती पप्पा. पोत म्हणून मी तुमच्या पाठीवर बसत होती पप्पा. मला भीती वाटते हो पप्पा रात्रीची, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा पाप कळत होता पप्पा. पण आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही मी पप्पा. पण आज गेली होती पप्पा,
आज शाळेच्या त्या प्रांगणामध्ये एक बाप नावाचा वादळ ऐकून आले पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मागते पप्पा, माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. हे पोरांनो, आज पळत पळत जायचं आणि त्या घरातल्या बापाला कडकडून मिठी मारायची. हाच तुझा होमवर्क आहे, हाच आजचा तुझा अभ्यासक्रम आहे. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं पोरानो. 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हाडूच विचारायचा, तुझ्या बापाचं नाव काय रा? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला एखादा घास मला भरवत कोणी. तुझी आई आहे रे, हे तुझा बाप आहे. हे पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचारा, त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. ज्यावेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, त्यावेळेला त्या गावातलं ते 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे सालात तुमचा बाप उभा आहे. बाप त्या कपड्याला हात घाला, तो कपडा तुमचा होतो. त्या वस्तूला हात घाला, ती वस्तू तुमची होते. हे सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतले, हा तुझ्या बापाचा मुलगा दुसऱ्याच्या झाडाखाली उभा असतात, तुमच्या कपडे बघतात आणि पळत 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 घरी जातात. आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतात आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणतो, आया अंगामध्ये कपडे आय मला गाय मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार पैसे घेते तुला एखादा शर्ट.